विक्रम, तुला काय वाटतं, बाबा परत येतील? नक्की येतील. त्या गोष्टीवर तुझा विश्वास आहे, त्याच गोष्टीवर आमचाही विश्वास आहे. केटी मला इतका रिस्पेक्ट देतो हे पाहून तू जळतोस. मी विसरलेली नाहीये. तू मला प्रपोज केलं होतंस, मी तुला नाकारलं, आणि मी तुला नाकारलं त्याचा तू बदला घेतोयस, हो ना? शट अप सावणी, फालतू काहीतरी बडबड करू नको. हे बघ, मी ऐकतोय, ह्याचा अर्थ हा नाही की तू वाटेल ते बोलशील, हो ना? मग सांग ना, का माझ्या घरी फोन केलास आणि माझ्या मॉमला माझ्या आणि केटी बद्दल खोटं काहीतरी सांगितलं? का माझ्या मॉमला माझ्या आणि केटीच्या विरोधात भडकवतोय? बोल, का शांत आहेस आता तू? हे बघ सावणी, 15 minutes ब्रेक. मी जर मनात घेतलं असतं ना, तर सगळ्यांसमोर मी तमाशा उभा करू शकलो. पण श्रावणीमुळे ते केलं नाही. आज श्रावणीमुळे तू वाचलास, पण तू जे चूक केलीस ती फार मोठी चूक आहे, आणि ती चूक मी कधी माफ करणार नाही. आता तुला माझी नाही, श्रावणीची माफी मागावी लागणार. तू ज्या मुलीची मला माफी मागायला सांगतोयस त्या मुलीची तेवढी लायकी नाहीये. आणि केटी, तरी तुला वाटत असेल की मी हिची माफी मागावी, तर त्यापेक्षा मी जॉब सोडेन. इतके वर्ष तू मला ओळखतोस ना, माझा स्वभाव तुला माहित आहे. जर मी मनात आणलं ना, तर पूर्ण इंडस्ट्रीत तू कुठेही कधी काम करू शकणार नाही. ब्रेक ओव्हर. आता सगळ्यांसमोर गुडघे टेकून श्रावणीची माफी माग. आय एम सॉरी श्राव्या. विक्रम, तुला नाही वाटत तू चुकीचं वागतोयस? एक तर तू राजीनामा देत नाहीयेस आणि एमडी या पदाची जबाबदारीही स्वीकारत नाहीयेस. नताशा, आम्ही एमडी म्हणून राजीनामा दिल्यावर तुला आमच्या जागी बसायचंय. तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही? पुन्हा आमच्याशी असले घाणेरडे खेळ खेळायचे नाही. चल फोन ठेव. विक्रम, हे बघ, सकाळी एवढी गरज असेल ना, तर तुझ्या माणसाला सकाळी आमच्याकडे पाठवायचं. श्राव, कुठे गेली होतीस तू? काही नाही, तर योची अक्कल ठिकाणावर आणायला गेले होते. चांगली भांडून आले त्याच्याशी. काय हे तू बरोबर नाही केलं श्रावणी. अगं, प्रत्येक वेळी तो यो तुझ्या भल्याचाच विचार करत असतो. त्याला तू दुखवायला नको होतस. मॉम, राहू दे, या विषयात तू लक्ष नाही घातलंस ना तर बरं आहे. श्रावणी, ही तुझ्या वाईट दिवसांची सुरुवात आहे. लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही श्रावणी देशमुख. हे बघ श्राव, योनी तुझ्या आईला जे काही सांगितलं ते चुकीचं आहे असं तुला वाटत असेल ना, तर तसं समजायला आम्हीही तयार आहोत. कारण आमचा योपेक्षाही तुझ्यावर जास्त विश्वास आहे. पण तो विश्वास तसाच कायम कसा राहील त्याची खबरदारी मात्र तुलाच घ्यायला लागेल. मला नताशा मॅडमने पाठवलंय. विक्रम सरांच्या सह्या हव्यात. या ना आत या. बसा, मी चहा करते तुमच्यासाठी. 1 मिनिट. आता यावर सह्या करायला आम्हाला वेळ नाही. आम्ही करून ठेवतो. उद्या कोणाला तरी फोन करा आणि पाठवून द्या. ठीक आहे? साक्षी, आता मी ठरवलंय, मी तेच करणार जे मला योग्य वाटतंय. राज, माझी शपथ आहे तुला, चुकीच्या मार्गाने जाऊ नकोस रे. राज, उशीर वेळा मला आमच्यासाठी थांबू नकोस. जेवून घ्या आणि झोप.